स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी मध्ये. मी अक्षय पाठक आणि आज जो आहे आपण इकॉनॉमिक्सचा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे जो की सगळ्यांना त्याबद्दल सगळ्यांचे जे काही वेगवेगळी मतं दिसून येतात ही ऍक्च्युली माहिती नाही की हे काय आहे की म्हणजे ही जी मी जो काही शब्द लिहिला आता की याचं मिनिंग काय, ऍक्युरेट मिनिंग काय आहे, एक मूळ अर्थ ज्याला म्हणतो आपण की हे काय आहे हे अनेकांना माहिती नाही. त्यामध्ये मी लिहितो पहिल्यांदा आता या ठिकाणी लिहिले मी ब्लॅक मनी. ह्यालाच आपण काय म्हणतो, ह्यालाच आपण म्हणतो काळा पैसा. हा इकॉनॉमिक्सचा खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. ब्लॅक मनी किंवा काळा पैसा म्हणजे काय. अनेकांचं म्हणणं असं असतं पैसा कधी काळा नसतो, पैसा हा पैसाच असतो, पण तो जे काही आणि हे ब्लॅक मनी कशाला म्हणतात हे देखील हे इन्कम टॅक्सशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा ज्याला आपण टॅक्स म्हणतो, महसूल ज्याला म्हणतो आपण, या टॅक्सशी संबंधित जे आहे हे एक महत्वाचा जो इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट जो आहे तो आज आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. म्हणजे नेमकं ब्लॅक मनी म्हणजे काय, काळा पैसा म्हणजे नेमकं कशाला म्हणतात हे या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि ही कन्सेप्ट जी आहे इकॉनॉमिक्सची ती या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यायची आहे. आता इथे लिहिले ब्लॅक मनी, ह्यालाच आपण काळा पैसा असं म्हणतो. पैसा पहिल्यांदा मी सांगतो पैसा काळा नसतो कधी. पैसा हा पैशाचीच काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटा ज्या त्या काळ्या ज्या आहेत त्या छापलेल्या नसतात, काही नाही. मग ह्या ब्लॅक मनी कशाला म्हणायचं ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे या भागामध्ये आपल्याला. मग काळा पैसा म्हणजे काय की आता तुम्हाला माहितीये प्राचीन काळापासून कोणत्याही देश असेल किंवा कोणत्याही राज्य असेल ह्या देशामध्ये किंवा त्या एखाद्या भागामध्ये जे काही शासनाला किंवा आधीच्या काळी राजे लोकांना, नवाबांना, मुघलांना जे काही हे असेल पैसे मिळायचे किंवा आपली व्यवस्था चालवण्यासाठी कुठलेही असेल, आधीचा काळ असेल किंवा आत्ताचा काळ असेल, यामध्ये देश चालवण्यासाठी किंवा एखादं राज्य चालवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. तो पैसा असेल त्यांच्याकडे मगच त्यांना योग्य पद्धतीने वेगवेगळ्या योजना ज्या ते देशामध्ये किंवा त्या भागामध्ये आपल्या संस्थानामध्ये राबवता येत होत्या. मग ह्या वेळेस त्यांना काय माहिती, त्यांना एकच असं शासनाचा एकच असं रस्ता आहे किंवा एकच असं मार्ग जो आहे तो ह्या ठिकाणी आहे की ज्यातून त्यांना पैसे मिळतील. तो म्हणजे एक असतो आपला टॅक्स. टॅक्स जो आहे ह्याच टॅक्स मार्फत, ह्या टॅक्समुळेच शासनाकडे वेगवेगळ्या पद्धतीने पैसा जो आहे तो येत असतो. आणि ह्या टॅक्स जो आहे आणि ह्या टॅक्सच्या साह्याने जेवढा काही पैसा शासनाकडे जमा झालेला आहे तो पैसा देशाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या आणण्यासाठी हा पैसा जो आहे तो या ठिकाणी खर्च केला जातो. मग अशा पद्धतीने हा टॅक्स जो आहे तो आधी बघा ना, मुघल काळामध्ये असेल किंवा त्याही आधीचा काळ ज्यावेळेस तुम्ही बघितला वेगवेगळ्या पद्धतीचा टॅक्स जो आहे तो गोळा केला जात होता. त्यावेळेस जास्तीत जास्त त्यावेळेस काही इन्कम टॅक्स नव्हतं, जीएसटी त्यावेळेस नव्हतं, पण त्यावेळेला काय महसूल जे होता शेतजमीन जी असायची त्या शेतजमिनीतून जो काही महसूल मिळायचा हा राज्याच्या उत्पन्नाचा एक महत्वाचा भाग म्हणून ह्या ठिकाणी मुघल काळात किंवा त्या आधी काळामध्ये बघितला जायचा. मग अशा पद्धतीने प्राचीन काळापासून टॅक्स या एकाच पद्धतीने शासनाकडे पैसा जो आहे तो येत असतो. मग ह्यामध्ये टॅक्स मध्ये काय, टॅक्स म्हणजे काय की शासनाने जनतेकडून एका विशिष्ट स्वरूपामध्ये घेतलेला जो काही पैसा आहे, नियमितपणे घेतलेला पैसा, त्याला आपण टॅक्स असे म्हणतो. मग टॅक्स हे जे आहेत ह्याला दोन टाइप्सचे टॅक्स असतात. ह्या ठिकाणी टॅक्सचे किती टाइप्स आहेत, ह्या ठिकाणी दोन टाइप्स असतात. एक असतं आपले ह्या ठिकाणी, एक असतं डायरेक्ट टॅक्स, एक असते इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, ह्यालाच आपण काय म्हणतो डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, प्रत्यक्ष टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, अप्रत्यक्ष टॅक्स. अप्रत्यक्ष टॅक्स म्हणजे काय, इनडायरेक्ट टॅक्स. असे हे टॅक्सचे दोन भाग जे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात. आणि आता मग प्रत्यक्ष टॅक्स म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष टॅक्स म्हणजे काय, म्हणजे डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आणि इनडायरेक्ट टॅक्स कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा सांगतो. आता काय असतं की आता समजा एखादी कंपनी किंवा साधं एखादं दुकान आहे, समजा एखादं सोन्याचं दुकान आहे आणि सोन्याच्या दुकानामध्ये गेलं तुम्ही, समजा 1 तोळा सोना घेतला
एक तोळा जो आहे तो एक तोळा सोनं ते घेतलं आणि त्यावेळेस तुम्हाला दुकानदार काय म्हणतो की ह्याची किंमत आहे समजा 50,000 रुपये जी आहे त्याची किंमत होते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 10% जो आहे तो जीएसटी लागेल. मग 10% म्हणजे 50,000चे 10% किती झालं 5,000 रुपये आणि ही दोन्ही मिळून तुम्हाला एकूण बसतं 55,000 रुपये जे हे टोटली तुमच्याकडून घेतले जातात. मग हे जे काय 50,000 रुपये सोन्याची मूळ किंमत किती आहे? सोन्याची मूळ किंमत फक्त 50,000 रुपयेच आहे, पण त्याच्यामध्ये 10% जीएसटी लावला. जीएसटी जास्त आहे, 10% नाही जास्त जीएसटी आहे, पण आपण एक समजायला घेतलं 10% जीएसटी लागला आणि 50 प्लस 50,000 10% म्हणजे 5,000 रुपये, 50 प्लस 5,000 रुपये असे 55,000 रुपये टोटल जीएसटी जे जीएसटी सह तुम्हाला ते सोनं बसतं. म्हणजे हा जो काही टॅक्सचा जो काही पैसा आहे हा स्वतःच्या दुकानदाराने दिलेला नाही. ज्याचं दुकान आहे त्याने हे टॅक्सचा पैसा दिलेला नाही. तो टॅक्सचा पैसा त्याने कोणाकडून दिलेला आहे? म्हणजे आपल्या खिशातून जो आहे तो ह्या ठिकाणी हा पैसा जो आहे तो शासनाला गेलेला आहे. म्हणजे आपल्याकडून हा पैसा गेल्यामुळे हा जो काही जीएसटी आहे तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे कसं आहे की हे ज्याने उत्पादित केलेली ज्याने त्या कंपनीने उत्पादित केलेली वस्तू किंवा त्या दुकानदाराने भरलेला टॅक्स नसून जनतेच्या खिशातून भरला गेलेला टॅक्स त्याला इनडायरेक्ट टॅक्स असे म्हणतात. असं कधी होतं का की एखाद्या दुकानदार आहे की त्याने स्वतः जीएसटी व्यवस्थित जीएसटी ते तुमची पेड केली आणि तुम्हाला सोनं विकलं असं कधीच होतं का? असं होत नाही. ते तुमच्याकडूनच ते त्याचे देखील पैसे घेतले जातात. म्हणजे जीएसटी कसा इनडायरेक्ट टॅक्स मध्ये येतो. थोडक्यात काय की आपण भरलेला जो काही पैसा असतो ज्या दुकानामध्ये आपण जातो आपणच जातो एखाद्या दुकानामध्ये किंवा एखाद्या कंपनी कडून एखादी चांगली वस्तू जे ती विकत घेतो त्यावेळेस ती कंपनी त्या टॅक्सचे पैसे देखील आपल्याकडूनच घेते. तेव्हा त्याला काय म्हणतो आपण इनडायरेक्ट टॅक्स जो आहे तेव्हा त्याला आपण म्हणतो. मग डायरेक्ट टॅक्स काय आहे? डायरेक्ट टॅक्सचं एक एक्झाम्पल चांगलं आहे ते म्हणजे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स जे आहे हे डायरेक्ट टॅक्सचं खूप महत्वाचं एक भाग म्हणून आपण ह्या ठिकाणी बघतो. एक चांगलं एक्झाम्पल आहे इन्कम टॅक्सचं. इन्कम टॅक्स काय आहे की तुमचं उत्पन्न ह्या एखाद्या एक विशिष्ट उत्पन्न सीमा जी असते ते निश्चित असते आणि त्या उत्पन्न सीमेपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम टॅक्स जो आहे तो द्यावा लागतो. मग इन्कम टॅक्स कसं आहे की असं समजा सगळ्यांनाच द्यावा लागतो का इन्कम टॅक्स? नाही, पण ह्या ठिकाणी कसं आहे इनडायरेक्ट टॅक्स हा सगळ्यालाच द्यावा लागतो. तुमचं उत्पन्न कमी असू दे किंवा जास्त असू दे. तुम्ही सोनं घ्यायला गेलं की या ठिकाणी जी काही जीएसटी असेल ती तुम्हाला द्यावीच लागते. मग तुमचं उत्पन्न कमी असो जास्त असो हे काही बघितलं जात नाही. त्यामुळे त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट टॅक्स. पण इन्कम टॅक्स तसं नाही. तुमचं उत्पन्न समजा एक अमाऊंट असते, एक 10 लाखापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स लागू होतो किंवा 10 लाखापेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इन्कम टॅक्स लागू देखील होत नाही. म्हणजे काय इन्कम टॅक्स डिपेंड आहे तुमचं जे काही उत्पन्न किती आहे त्याच्यावरती हे इन्कम टॅक्स जे आहे ते डिपेंड आपल्याला असल्याचं या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे इन्कम टॅक्स जो आहे हा त्या व्यक्तीला द्यावा लागतो. म्हणजे ज्याचं उत्पन्न तेवढं आहे त्याच व्यक्तीला इन्कम टॅक्स द्यावा लागतो. बाकीच्यांना इन्कम टॅक्स जो आहे तो द्यावा लागत नाही. मग इन्कम टॅक्स किती आहे माहिती? देशामध्ये जास्तीत जास्त इन्कम टॅक्स जो आहे तो 30% असतो. इन्कम टॅक्स जे हे आहे हे 30% इन्कम टॅक्स हा लागू होत असतो. मग आता मोठमोठ्या कंपन्या असतात ह्यांना हा इन्कम टॅक्स लागू असतो. आता मोठमोठ्या ज्या काही कंपन्या आहेत XYZ कुठलीही कंपनी असेल की ज्याचं उत्पन्न 500 कोटी असे वेगवेगळे कोटी असतात आपल्याला दिसून येईल. 500 कोटी, 1000 कोटी, 1,500 कोटी, 2000 कोटीचं उत्पन्न आहे. अशा कंपन्यांना इन्कम टॅक्स जो आहे तो कंपल्सरी द्यावा लागतो. पण काय होतं देशामध्ये हा टॅक्स पद्धत काय भले एखादी कंपनी असते. आता हे कळलं की टॅक्सचे 2 टाइप्स आपल्याला कळले, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की इन्कम टॅक्स जो आहे म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःहून भरलेला जो काही टॅक्स असतो त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की त्या व्यक्तीकडून एखाद्या शॉप मालकाने एखाद्या कंपनीच्या मालकाने स्वतः ते पैसे न भरता जनतेकडून ते पैसा गोळा करून दिलेला आहे त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असे म्हणतो. जसं की ऍज एक्झाम्पल जीएसटी जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्स मध्ये येतो आणि डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स जो आहे तो ह्या ठिकाणी येत असतो. मग हे समजलं. मग आता महत्वाचं म्हणजे काय आता इन्कम टॅक्स जो आहे तो कसा या ठिकाणी टाळला जातो हे हा शासनाला दिला जात नाही आणि त्यामुळे कशा पद्धतीने या ठिकाणी जो आहे तो काळा पैसा जो आहे ब्लॅक मनी जे हे बनते.
आता काळा पैसा म्हणजे त्याच व्यक्तीचा पैसा असतो, तो पैसा काही तो कुठूनही आणलेला नसतो, त्याच व्यक्तीने किंवा त्याच कंपनीने कमवलेला पैसा असतो. पण काय असतं की समजा एखादी कंपनी XYZ या नावाची एखादी कंपनी ह्या ठिकाणी, जी एक खूप मोठी कंपनी आहे, आणि ही एक समजा 2024 मध्ये हिचं जे काही उत्पन्न जे ती समजा 1 कोटी जे आहे, 1 कोटी जे इतकं उत्पन्न ह्या 2024 मध्ये XYZ या कंपनीचं 2024 मध्ये 1 कोटी इतकं उत्पन्न झालेलं आहे. मग ह्या कंपनीला इन्कम टॅक्स लागू होतो. पण मग किती इन्कम टॅक्स आहे, समजा हिला 30% इन्कम टॅक्स हिला लागू झाला. आता 30%, 1 कोटीचे 30% काढलं तुम्ही, किती होतं माहिती, ते होते 30 लाख. 30 लाख रुपये जे हे इन्कम टॅक्स म्हणून द्यावे लागतात. म्हणजे भले हे खूप 1 कोटी हे कमवलेले, स्वतः कमवलेले हे कंपनीने XYZ या नावाने, पण ह्या कंपनीला इन्कम टॅक्स म्हणून त्या 1 कोटी पैकी जेवढं 1 कोटी जे उत्पन्न तिला मिळालेलं आहे, नफा झालेला आहे, त्यातील 30 लाख जे ते शासनाला द्यावे लागतील. आणि शासनाला ही काय म्हणून द्यायचं, हा जो काही पैसा आहे हा तिला इन्कम टॅक्स म्हणून द्यायचा. हा पैसा तिला, हे 30 लाख जे आहेत हे इन्कम टॅक्स म्हणून ह्या कंपनीला द्यावे लागतील आता शासनाला. पण काय असतं की अनेक कंपनी असतात, अनेक जे काही लोक असतात जे इन्कम टॅक्स देतात, ज्याने इन्कम टॅक्स लागू होतो, अशा अनेकांचं म्हणणं असतं की हा जो काही पैसा जो आहे, हे जे काही 1 कोटी जे आहे हे आम्ही स्वतः कमवलेले आहेत, आम्ही स्वतः ह्या ठिकाणी कष्ट केलेले आहेत, ह्या ठिकाणी हा जो काही पैसा जो आहे तो आम्ही स्वतः कमवलेला आहे, त्यामुळे आमचा पैसा जो आहे, आणि ते देखील लहान सहान नाही, तर जवळजवळ 30 लाख जे ते शासनाला द्यावे लागत आहेत इन्कम टॅक्स म्हणून. त्यामुळे हे काय की अनेक लोकांकडे जातात. आता एकडे कंपनी असते, कंपनीमध्ये काही सीए असतात, काही लॉस LLB किंवा LLM झालेले व्यक्ती, लॉस झालेले व्यक्ती असतात, यांच्याकडे जातात. आणि हे व्यक्ती जे आहेत हे देशाला फसवतात आणि सांगतात की समजा एखाद्या वेळेस हे जे 1 कोटी जे आहेत त्यातलं त्यांनी जास्तीत जास्त जो काही पैसा जो आहे त्यामध्ये खर्च म्हणून दाखवतात. कंपनीला तितका आलेला नसतो, पण ह्या ठिकाणी हा जो काही पैसा जो आहे हा काय दाखवला जातो, कंपनीचा खर्च म्हणून हा पैसा जो आहे ते या ठिकाणी दाखवला जातो. त्यामुळे इन्कम टॅक्स जो आहे तो कमी दिला जातो. समजा 30 लाख द्यायचे असतील तर ह्यातले जवळजवळ फक्त 10 लाख जो आहे तो इन्कम टॅक्स, 10 लाख जे 10,000 ने 10 लाख जे 10 लाख जे हे इन्कम टॅक्स म्हणून ह्या ठिकाणी दिला जातो. 10 लाख जे म्हणजे 30 लाख इन्कम टॅक्स द्यायचं होतं, पण ह्यांनी काय केलं, सीएनी किंवा LLB झालेल्या व्यक्तींनी की त्यांनी 30 लाखापैकी 10 लाख इन्कम टॅक्स म्हणून दिला आणि बाकीचा सगळा खर्च म्हणून दाखवला. मग आता 10 लाख तुम्ही इन्कम टॅक्स म्हणून दिलेला आहे, पण द्यायचे होते किती, ऍक्च्युअली तुम्हाला 30 लाख द्यायचे होते, तुम्ही दिलाय किती शासनाला, फक्त 10 लाख दिलेला आहे. मग जो काही 20 लाख जे राहिलेले जे काही 20 लाख जे आहे हे काय आहे, हे जे काही राहिलेलं जे काही 20 लाख तुम्ही जे काही शासनाला दिलं नाही, ह्यालाच आपण म्हणतो ब्लॅक मनी. ह्यालाच काय म्हणतो आपण, 20 लाख जे आहे ना आपलं, जे तुम्ही दिलेलं नाही शासनाला, शासनाची दिशाभूल केली, आणि ह्यालाच आपण 20 लाख जे ह्या ठिकाणी राहिले त्यालाच आपण ब्लॅक मनी असं म्हणतो. म्हणजे एक समजलं की इन्कम टॅक्स हा सगळ्याला लागू होतो का, नाही. असं एक उत्पन्न जे त्या उत्पन्नापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न दिसून येतं आणि त्यावेळेस तुम्हाला इन्कम टॅक्स लागू होतो. मग इन्कम टॅक्स किती असतो, 30%, जास्तीत जास्त 30% इन्कम टॅक्स देशामध्ये आहे. मग एखादी कंपनी XYZ या नावाची, हिला 2024 मध्ये किती 1 कोटी रुपये तिला नफा झालेला आहे. मग 1 कोटीचे 30% काढले तर 30 लाख जे ते तिला इन्कम टॅक्स म्हणून द्यायचे. पण ह्या कंपनीने काय केलं की सीएला किंवा LLB झालेल्या व्यक्तींना गाठून केवळ 10 लाख जे इन्कम टॅक्स म्हणून दिलं आणि बाकीचा सगळा जो काही पैसा आहे जो आहे तो खर्च म्हणून दाखवला. मग राहिले किती, म्हणजे 10 लाख तुम्ही दिले शासनाला, दिले नाही तसं नाही, दिले, पण ऍक्च्युअली मूळ किती द्यायचे होते, 30 लाख द्यायचे होते. पण त्यातले 30 लाखापैकी फक्त 10 लाख जे ते तुम्ही शासनाला दिले आणि 20 लाख जे ते तुम्ही स्वतःजवळ ठेवून घेतले. ह्या कंपनीने, XYZ या कंपनीने स्वतःकडे हे 20 लाख जे ते ठेवून घेतले. म्हणून हे जे काही 20 लाख जे काही तुमच्याकडे राहिलेले तुम्ही शासनाला दिले नाही, जे की द्यायचं होतं पण दिले नाही तुम्ही आणि शासनाची दिशाभूल केली, त्याला ह्याच 20 लाखाला आपण ब्लॅक मनी किंवा काळा पैसा असं म्हणतो. मग अशा पद्धतीने हा काळा पैसा जो आहे तो देशामध्ये बनतो.
हे कळलं काळा पैसा नेमका कशाला म्हणायचं. अनेकांना विचारलं काळा पैसा म्हणजे काय असतो, तर त्यांना व्यवस्थित कन्सेप्ट सांगता येत नाही, की त्यांना वाटतं की एक चुकीच्या पद्धतीने त्यांनी कमवलेला पैसा म्हणजेच काळा पैसा. ही पद्धत चुकीचीच आहे. पण हा जो काही पैसा आलेला असतो हा कंपनीला झालेला एक नफा असतो आणि त्या नफ्यामधून काही पैसे जे आहेत ते 30% पैसा जो आहे तो शासनाला द्यायचा असतो. त्यापैकी 30% न देता एक 10%, 8% इतकाच पैसा शासनाला दिला जातो. राहिलेले जे काही 20-22% जे काही तुमच्याकडे पैसा जो काही शिल्लक आहे त्याच पैशाला आपण ब्लॅक मनी काळा पैसा असते या ठिकाणी म्हणतो. मग समजा मग काळा पैसा बनतोय अशा पद्धतीने बनतोय हे समजलं. मग काळा पैसा आता इन्कम टॅक्स किती लोक भरतात, सगळेच इन्कम टॅक्स देतात का नाही. आपल्या देशामध्ये केवळ 1% असे लोक आहेत की जे इन्कम टॅक्स देतात किंवा ज्यांना इन्कम टॅक्स लागू आहे. किती इन्कम टॅक्स देत ते केवळ 1% जे लोक आहेत हे इन्कम टॅक्स देतात. असं विचारलं जातं की देशामध्ये किती टक्के लोक आहेत की इन्कम टॅक्स ज्यांना लागू होतो, तर असं केवळ 1% लोक आहेत की ज्यांना इन्कम टॅक्स देशामध्ये लागू होतो. मग बाकीचे लोक काय देतात का नाही, बाकीचे लोक टॅक्स देतात का नाही, ते ह्या ठिकाणी देतात. बाकीचे लोक जे आहेत ते टॅक्स देतात. ते देतात जीएसटी सारखं इनडायरेक्ट टॅक्स. मग जीएसटी किती टक्के लोक देतात, 99% लोक जे आहेत हे जीएसटी देतात. देशामध्ये किती टक्के लोक जीएसटी देतात, तर 99% लोक जे आहेत ते जीएसटी देतात. आणि फक्त देशातील 1% लोक आहेत की ज्यांना इन्कम टॅक्स जो आहे तो लागू होतो. मग शासनाने काय केलं, अन्य देशाचे म्हणजे ही पद्धत आपल्या देशात लागू नाही अजून, पण काही पश्चिमेकडचे देश जे आहेत त्यांनी काय केलं की त्यांना ही इन्कम टॅक्स ही जी काय पद्धत जी आहे ही काढूनच टाकली देशामधून. त्यांचं म्हणणं असं झालं की इन्कम टॅक्स सगळेच देतात का, नाही, 1% लोक इन्कम टॅक्स देतात. त्यापैकी अनेकांना इन्कम टॅक्स 1% जे आहेत ते सगळ्याच देत नाहीत. त्यामध्येही अशा पद्धतीचे घोळ केले जातात आणि काहीच पैसा जो आहे तो शासनाकडे येतो. मग त्यांनी काय केलंय, जीएसटी हे सगळे देतात. 99% लोक देशामध्ये जीएसटी देतात आपल्या आणि 1% लोक आहेत त्यांना फक्त इन्कम टॅक्स जो आहे तो लागू होतो. मग ह्यांनी काय केलं, एक नवीन टॅक्सची पद्धत जी ती लागू केली. तिला म्हणतो आपण पीटीटी. आता पीटीटी ही एक टॅक्स आहे. ह्याला म्हणतो आपण पर ट्रान्झॅक्शन टॅक्स. पर ट्रान्झॅक्शन टॅक्स ह्याला आपण म्हणतो पीटीटी किंवा पर ट्रान्झॅक्शन टॅक्स. ही पद्धत आपल्या देशात अजून लागू झालेली नाही. ही पद्धत कोणत्या काही पश्चिमेकडचे देश आहेत त्यांनी काय केली, इन्कम टॅक्स ही पद्धतच देशातून काढून टाकली आणि त्या ठिकाणी काय लागू केलं, पर ट्रान्झॅक्शन टॅक्स ही पद्धत जी लागू केली. आता पर ट्रान्झॅक्शन टॅक्स ही पद्धत काय आहे आणि इन्कम टॅक्स का काढून टाकला. त्यांना माहिती आहे की इन्कम टॅक्स की सगळ्यांना लागू होत नाही. 1-2% लोक असतात देशामध्ये ज्यांना इन्कम टॅक्स लागू असतो. त्यामध्ये ही अशा पद्धतीचे घोळ होतात मी सांगितल्या पद्धतीने. मग त्यापेक्षा आणि त्यामुळेच काळा पैसा जो आहे, महत्वाचं म्हणजे देशामध्ये काळा पैसा जो आहे तो अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बनतो. मग ते अडवण्यासाठी, ते थांबवण्यासाठी ह्या पश्चिमेकडच्या देशांनी पर ट्रान्झॅक्शन टॅक्स हे लागू केलं. आता ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की ट्रान्झॅक्शन म्हणजे एखादी गोष्ट विकणे किंवा एखादी गोष्ट विकत घेतली की त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार घडतो, त्याला आपण ट्रान्झॅक्शन असं आपण म्हणतो. मग समजा तुम्ही आता ह्या देशाने काय केलं, पर ट्रान्झॅक्शन टॅक्स पीटीटी टॅक्स लागू केला. यामध्ये काय सांगितलं, भलेही एखादी व्यक्तीचं उत्पन्न कितीही कमी असो किंवा कितीही जास्त असो, त्याने काहीही विकत घेऊ दे जगामध्ये, त्याला काही कमी ह्याच्यामध्ये जवळपास 1%, 2% तो टॅक्स लागेल. 1 किंवा 2% तो जास्तीत जास्त त्याला टॅक्स हा पीटीटी मध्ये लागू केला जाईल. म्हणजे काय, समजा एखादी व्यक्ती खूप म्हणजे त्याचं उत्पन्न खूप कमी आहे, पण त्याने काय केलंय, समजा एखाद्या कंपनीचं काही तर डिव्हाइस जे आहे, साधन जे ते विकत घेतलंय आणि त्याचं समजा 200 रुपये जे 200 रुपये जे किंमत आहे, त्याची 200 रुपये जी किंमत आहे. मग 200 रुपयाला समजा आपण 2% जो काय 2% जो आहे तो या ठिकाणी टॅक्स लावला, तर 200 रुपयाचे 2% जर लावला तर साधारणतः 4 रुपये जो आहे तो या ठिकाणी होतो. 200 रुपयाला 2% जर टॅक्स लावला आपण तर साधारणतः 4 रुपये जे हे टॅक्स म्हणून गोळा केला जातो. म्हणजे काय, ह्या व्यक्तीला किती द्यावे लागतील, 204 रुपये जे ते द्यावे लागतील. 200 रुपये ही मूळ किंमत आहे वस्तूची, त्याला 2% टॅक्स लावला, टॅक्सची किंमत किती झाली, 4 रुपये झाली.
आणि त्याला 204 रुपये जे ते शासनाला द्यावे लागतील. मग आता एक समजा, आता कितीही एखाद्या व्यक्तीची इन्कम जे आहे, उत्पन्न जे ती कितीही कमी असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कितीही जास्त असेल, तो 4 रुपये देण्यासाठी मागे पुढे बघेल का? नाही, कोणीही बघत नाही. त्यामुळे काय म्हणेल की 4 रुपये जास्त जाईल ना. पण कसे सगळे जी काही मनी जी आपल्याकडे जी आहे ती ब्लॅक मनी न येता व्हाईट मनी असेल ती दाखवायला काही प्रॉब्लेम येत नाही देशामध्ये. त्यामुळे 4 रुपये जे आहेत ते सगळे व्यक्ती देऊन टाकतात आणि त्यामुळे 204 रुपये जे आहेत ते ह्या ठिकाणी दिले जातात. आणि हे जे काही 4 रुपये जे ते शासनाला जातात, 200 रुपये जे ती कंपनी ठेवून घेईल. आणि अशा पद्धतीने हा टॅक्स जो आहे तो ह्या ठिकाणी लागू केला, ज्यामुळे देशामध्ये जो काही ब्लॅक मनी जो काही बनायचा त्याचं जे काही प्रमाण जे आहे ते खूप कमी झाले त्या देशामध्ये. आणि अशा पद्धतीची पर ट्रान्झॅक्शन टॅक्स ही जी काही पद्धत जी आहे ती अजून आपल्या देशात लागू नये, पण भविष्यामध्ये अशा पद्धतीची जी काही पद्धत आहे किंवा ह्यासारखी आणखी एक वेगळी पद्धत जी ती काढली जाईल आणि ती देखील देशामध्ये लागू केली जाईल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की पर ट्रान्झॅक्शन टॅक्स जो आहे तो देशामध्ये अजून सध्याला आपल्या देशात लागू नाही. मग अशा पद्धतीने ही पद्धत देखील भविष्यात लागू होऊ शकते आपल्या देशामध्ये पर ट्रान्झॅक्शन टॅक्सची. मग 204, आता समजा तुम्हाला जर सांगितलं एखादी वस्तू आहे की तिची किंमत आहे 100 रुपये, पण तुम्हाला 1% त्यावरती टॅक्स जो आहे तो लागू होईल. आणि 1% टॅक्स लागला म्हणजे काय, 100 हाला 1 रुपया जो टॅक्स लागला म्हणजे 101 रुपये जे 101 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. तुम्ही मागं पुढे बघाल का? नाही बघणार, कोणीही बघत नाही. भले त्याचं उत्पन्न कितीही कमी असेल पण ती व्यक्ती काय म्हणेल, देशासाठी 1 रुपया जो आहे तो काय कुणाला जड नाही. त्यामुळे 101 रुपये जो आहे तो दिला जाईल आणि ती वस्तू विकत घेतली जाईल. त्यामुळे ह्या ठिकाणी काळा पैसा जो आहे तो बनण्याचं साधन जे ते खूप कमी जे आहे, खूप कमी प्रमाणात जो आहे तो काळा पैसा देशात बनेल. त्यामुळे ही पर ट्रान्झॅक्शन टॅक्स ही पद्धत जी आहे ती त्या देशात आणली. भले ह्या ठिकाणी तुम्ही कोणताही एखादा खायचा पदार्थ त्या देशामध्ये तुम्ही विकत घेतला त्याला देखील 1-2% जो टॅक्स लागला जाईल. आणि हा टॅक्स खूप कमी आहे. आपल्या देशात इन्कम टॅक्स 30% इतका आहे आणि हे जे आहे ते 1 किंवा 2% इतकंच लागतं. त्यामुळे हा जो काही जीएसटी पण जास्त आहे आपल्या इथं 9% वेगवेगळ्या पद्धतीने. त्यामुळे मग पण इतका कमी जो काही टॅक्स आहे तो लागल्यामुळे हे जे काही ह्या देशामध्ये काळा पैसा जो आहे, ब्लॅक मनी जो आहे तो खूप कमी प्रमाणात बनत आहे किंवा खूप त्याचं जे काही प्रमाण जे आहे ते या ठिकाणी कमी झालेलं आहे. आपल्याला वाटतं 2% म्हणजे काहीच नाही. आपल्याला मान्य आहे की 2% आपल्यासाठी काहीच नाही. पण कसं असतं देशामध्ये दोन समजा आता पेट्रोल डिझेलची ज्या काही किमती असतात, कोणतेही शासन जर समजा देशाला पैशाची आवश्यकता भासली की मग शासनाकडून पेट्रोल किंवा डिझेलची किमती वाढवल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलची किमती कधी असं बघितले का की ह्या वेळेस पेट्रोल 50 रुपयांनी मागलं किंवा डिझेल जे आहे ते 105 रुपयांनी मागलंय. एकदम 105 100 रुपयाचं पेट्रोल 200 रुपयाला झालं असं कधी बघितलंय का? नाही. त्यामध्ये काय असतं, पेट्रोल किंवा डिझेल जे ते किती पैशाने वाढवलं जातं, लय झालं 50 पैसे, 1 रुपया किंवा 1.5 रुपये जे ह्या आसपासच वाढवलं जातं. आपल्याला वाटतं फक्त 50 पैसे, फक्त 50 पैसे. पण ह्या 50 पैसे जे आहेत ते शासनाने जर समजा गोळा केले तर लाखो करोडो रुपये जे ते शासनाकडे जमा होतात आणि देशाच्या पुढे जे असलेले आर्थिक जे काही संकट आहे त्या ह्या ठिकाणी त्यातून हा जो काही पैसा जो आहे तो त्या ठिकाणी उपयोगात आणला जातो. अशा पद्धतीने हा जो काही टॅक्स जी काही भूमिका जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. ह्यामध्ये महत्वाचं काय की पीटीटी टॅक्स सध्याला अजून आपल्या देशात लागू नये. इन्कम टॅक्स जो तो जास्तीत जास्त 30% आणि इन्कम टॅक्स किती टक्के लोक देतात, 1%च लोक आहेत देशामध्ये ज्यांना इन्कम टॅक्स लागू होतो. आणि जीएसटी जे ते जवळपास 99% लोक जे आहेत देशातील त्यांना जीएसटी जो तो लागू होतो. आणि शेतीशी संबंधित कोणताही टॅक्स नाही. शेतीमध्ये किती उत्पन्न होते, एखाद्या कंपनीला 1 कोटी उत्पन्न झालं की 30 लाख लगेच इन्कम टॅक्स म्हणून द्यावे लागतात. पण आपल्या देशामध्ये शेतीला कसल्याही पद्धतीचा टॅक्स जो आहे तो या ठिकाणी लागू होत नाही. भले मग एखाद्या शेतीमध्ये 2 कोटीचं उत्पन्न होऊ द्या, कंपनीपेक्षा जास्त उत्पन्न होऊ द्या एखाद्या शेतीमध्ये, पण त्या व्यक्तींना कोणत्याही पद्धतीचा टॅक्स जो आहे तो आपण लावत नाही. अशा पद्धतीचं असं विचारलं गेलं की शेतीला खालीलपैकी कोणता टॅक्स लागतो का, तर शेतीला कोणताही टॅक्स लागत नाही. इन्कम टॅक्स जो आहे तो लागत नाही शेतीला. अशा पद्धतीने व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला. आणि याला अशा पद्धतीने काळा पैसा जो आहे तो देशामध्ये बनत आहे. आणि हा पैसा ही जी काही काळा पैसा जो आहे तो थांबवण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न जे ते सध्याला देशात चालू आपल्याला असल्याचे दिसून येतात. मग असेच नवीन व्हिडिओ जे आहेत ते पाहण्यासाठी तुम्ही आपलं जे काही चॅनल आहे पाठक ग्लोबल स्टडी सेंटर हे आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेले जे काही बेल आयकॉन आहे ते दाबून ठेवा,
यामुळे काय होईल, तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जे ते लगेचच मिळतील. आणि ह्या आधी आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. त्यामध्ये काय केलेलं आहे की राज्य घटना जो काय देशाचं जे काही संविधान आहे याच्याशी संबंधित, देशाचं जे काही संविधान आहे याच्याशी संबंधित एक व्हिडिओ बनवलेला आहे. पहिला टॉपिक आपल्या ह्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. एक पहिला टॉपिक जो तो या ठिकाणी बनवण्यासाठी आपल्याला शिकवण्यासाठी 5 व्हिडिओ लागलेले आहेत, जवळपास 40 ते 45 मिनिटाचे. म्हणजे बघा, आपण हा जो काही संविधानाचा जो काही पहिला धडा आहे, संविधानाची निर्मिती, हा किती इन डीप मध्ये आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचा देखील तुम्हाला सगळ्या एक्झाम मध्ये त्याचा फायदा होईल. आणि तुम्हाला सबस्क्राईब हे जे आहे ते केलं पाहिजे. काय की ह्याला काय पैसे नाहीत तुम्हाला, किंवा हे जे काही युट्यूब मध्ये तुम्ही जे काही बघत आहे ह्याला काय युट्यूब चॅनल तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीने पैसे घेत नाही. पण एक सबस्क्राईब जे ते केलंच पाहिजे. काय हे तुमचे पैसे जात नाहीत ना, आम्हाला त्याचे पैसे जे ते मिळत नाहीत. पण काय की ह्यामुळे चॅनलला जो आहे, चॅनलला वेगवेगळे जे काही फॅसिलिटीज जे आहेत जे युट्यूब कडून मिळायचे ते मिळतील आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल. जसं की लाईव्ह सेशन जे ते घेता येईल. बाकी अनेक घटक आहेत ह्यामध्ये युट्यूबचे की जे सबस्क्राईबर वाढल्यानंतर मिळतात, जे की तुम्हालाही त्याचा फायदा होईल. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना आणि सबस्क्राईब जे ते करून ठेवा, इतकंच महत्वाचं सांगणं. आणि हे जे व्हिडिओ आहेत आणि बाकीचे जे काही आपले व्हिडिओ आहेत ते नक्की बघून घ्या. ठीक, ओके.